महाराष्ट्रातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचं बिगुल वाजताच सर्व पक्ष सरसावलेत. तिकडे बिहार विधानसभेची निवडणूक लागलेली असतानाच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची घोषणा म्हणजे राजकीय दिवाळी सुरू झाली. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यापुरता मर्यादित होता. मात्र गेल्या काही वर्षात बदललेलं समीकरण पाहता महाराष्ट्राचा विचार राज्य पातळीवर न होता देश पातळीवर होता. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची यंत्रणा थेट केंद्रातून हलत असल्याचं स्पष्ट होतंय. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत सध्या महाराष्ट्राचा कौल कुणाच्या बाजूने आहे? उद्धव ठाकरे यांनी घेतलेली सभा महाविकास आघाडीच्या कितपत फायद्याची ठरणार आहे? आत्मनिर्भर भारत झाला, आता आत्मनिर्भर भाजप बनवण्याच्या अमित शाह यांचा संकल्प सत्यात उतरवू शकतो का? सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काय सुरू आहे आणि काय घडू शकतं याबद्दल आज आपण जाणून घेऊयात सविस्तरपणे. अमित शहांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं, केंद्रात आणि राज्यात जरी भाजपचं सरकार असलं तरी मी यावरून आनंदी रे, मला ट्रिपल इंजिनचं सरकार हवंय. राज्यात, केंद्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तिन्हीकडे फक्त आणि फक्त एक हाती भाजपच असायला हवा. भाजपला आता महाराष्ट्रात उभण्याची गरज राहिली नाही. भाजप एकटा समर्थपणे महाराष्ट्र जिंकू शकतो. अमित शाह यांनी केलेले हे वक्तव्य राजकीय चर्चेला उधाण देणारं ठरेल. मात्र क्षणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला वेगळं वळण लागू नये यासाठी सावरासावर केल्याचंही स्पष्ट दिसते. कुबड्या म्हणजे विरोधक आहे, मित्रपक्ष नव्हे. मित्रांना कुबड्या म्हटलं जात नाही असं काहीतरी थोटक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्वांना लक्षात आलंय की अमित शहा यांचा रोख कुणाकडे होता. हे फक्त वक्तव्य होता की निवडणुकीच्या अगोदर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेला इशारा आहे समजणं महत्त्वाचं आहे. 2014ला जेव्हा युतीवरून भांडण झाली तेव्हा विधानसभेत माघार घेऊन नंतर भाजपने स्वतःचा मुख्यमंत्री बसवला. त्यानंतर 2019लाही तशीच परिस्थिती असतानाच सत्तेतून दूर लोटलेल्या भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्र काबीज केला. महाराष्ट्रात लहान भाऊ म्हणत म्हणत इतर स्थानिक राज्य पक्षांचा खात्मा करून 2024ला स्वतःकडे मुख्यमंत्रीपद ठेवलं. आता एखादी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा हा अट्टाहास इतर राज्यपक्षांसाठी किती घातक ठरतो हे वेगळं सांगायला नको. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला प्रचंड काळ जाऊ द्यावा लागला तेव्हा कुठे जाऊन निवडणुका होऊ घातल्यात. मात्र या निवडणुकीच्या चर्चा सुरू असतानाच युतीत काहीशी बिघाड पाहायला मिळाली होती. कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरतील समीकरण जुळवण्याची सूचना पक्षाकडून करण्यात आली. तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की युती म्हणून या निवडणुका लढवल्या जाणार नाही. प्रत्येक पक्ष स्वबळावरती ही निवडणूक लढवते. या एकेमुखी टोकाचा विरोध जरी केला जात नसला तरी अंतर्गत विरोध मात्र वाढणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वास्तविकपणे खरंच भाजप एवढा समर्थ झालाय का की मित्र पक्षांना वगळून एक हाती महाराष्ट्र जिंकू शकता? याचं सविस्तर उत्तर द्यायचं ठरवलं तर मागच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित असताना लढवलेल्या निवडणुकीत दोघांनाही समान वाटा मिळाला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण राजकीय समीकरणे बदललेली आहेत. प्रत्येक पक्ष युतीत असो वा घडे पण आपलं अस्तित्व टिकवण्यावर आणि ते वाढवण्यावर भर देतानाच दिसून येत नसल्यानं खरी ताकद किती ते निवडणुकीनंतरच लक्षात येईल. तत्पूर्वी महाराष्ट्राचा एकंदर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांनी चांगलं पाठबळ मिळवलंय. तर मराठवाडा आणि खानदेश त्यासोबतच विदर्भाचा दक्षिणेकडील भाग एकनाथ शिंदे यांच्या पायथ्यावर पडत आहे. उर्वरित राहिलेल्या विदर्भाचा भाग केवळ भाजपच्या हातात असल्याचा दिसतोय. मात्र महाविकास आघाडीचा जागोजागी असलेला विरोध आणि विधानसभेच्या दणदणीत पराभवानंतर कामाला लागलेल्या नेत्यांचा संपर्क युतीला नक्कीच जड जाणार हे मात्र निश्चित. याच पार्श्वभूमीवरती परवा उद्धव ठाकरे यांची सभा झाली. सभेत विशेष हायलाईट करण्यासारखे मुद्दे नसले तर या सभेचा इम्पॅक्ट आणि केलेलं वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरुवातीपासूनच कल हा स्वबळावर आणि एक हाती सत्ता मिळवण्यावर होता. भले ते तेव्हा भाजपसोबत असो किंवा आता काँग्रेससोबत. ठाकरे यांना मुंबई महत्त्वाची आहे. पण गेल्या काही महिन्यापासून काँग्रेसच्या नेत्यांची विधानं पाहता जर महाविकास आघाडीने एकत्रपणे ताकद लावली तर काँग्रेस आपला झेंडा मुंबई महापालिकेवरती रोवणार असल्याचं स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलं. याला ठाकरेंनी कडकडून विरोध केला असला तरीही जर महाविकास आघाडीने एकत्रित काम केलं तर मात्र तिन्ही पक्षाच्या विचारानेच मुंबई महापालिकेवर सत्ता मिळणार आहे. यात उद्धव ठाकरे यांचा वाटा किती असेल हे वेगळं सांगायला नको. त्यांना सत्तेपासून आणि मुंबईपासून वेगळं ठेवण्यातच काँग्रेसची भलाई आहे. दरवेळेप्रमाणे याही वेळी विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पराभूत पक्षांकडून इलेक्शन कमिशनवरती बोट दाखवलं गेलं. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी यांनी वज्रमूठ बांधली आणि सर्व नेत्यांना सोबत घेऊन फेक वोटिंग आणि फेक वोट चोरी हा मुद्दा हायलाईट केला. निवडणूक आयोग कसा विकला गेलाय, सत्ताधाऱ्यांच्या इच्छेनुसार तो कसा वागतो हे पटवून देत एकाच पत्त्यावरून अनेक मतदारांची नोंदणी असेल किंवा जे मतदार अस्तित्वातच नाही ते मतदान करून गेले याचे पुरावे असतील. निवडणूक आयोगाने यावरती वेळोवेळी भाष्य करून मुद्दे फोडून काढले असले तरी राहुल गांधी यांनी जनतेच्या दरबारात हे मुद्दे पेटवून देण्यात यश प्राप्त केले. त्यामुळे जर भाजप निवडून आला किंवा महायुतीला अधिकच्या जागा मिळाल्या तरीही निवडणूक आयोगावर हे घापरकर कुठेही पारदर्शक निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उभं राहणार हे मात्र निश्चित.
उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्यात की आपण स्वतः आपल्या आपल्या मतदारसंघात जाहीर झालेल्या मतदार याद्या तपासाव्यात, त्यात काही शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे दाखवाव्यात. त्यानंतर मतदानाच्या दिवशी आपला एक कार्यकर्ता कुलिंग एजंट मतदान केंद्रावरती उभं राहील, जो मतदार त्याचे नाव, गाव हे सर्व माहिती तपासूनच त्याला मतदान करायला आत जाऊ देईल. आता ह्या गोष्टी जरी वरच्यावर मतदारांच्या सोयीच्या किंवा पारदर्शक निवडणूक होईल अशा दिसत असल्या तरी एक मुद्दा जो कायम चर्चेत असतो तो म्हणजे ईव्हीएम हॅक होणं. यावरती अजून तरी कुठलाही ठोस पुरावा किंवा यंत्रणा सापडलेली नाही जी याला रोखू शकेल. ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही हा मोठा चर्चेचा विषय. काहींच्या मते याचं उत्तर हो असं आहे तर काहींच्या मते नाही असं. दिवसेंदिवस हा मुद्दा एवढा क्लिष्ट झालाय की अगोदर कोंबडी की अंडा हा प्रश्न देखील त्याच्यासमोर सोप्पा वाटावा. उद्धव ठाकरे यांनी काल जे मुद्दे भाषणातून उठवले ते फारसे काही महाराष्ट्राच्या मतदारांच्या गळी उतरलेले पण नाहीत. यासाठी जर उद्धव ठाकरे गटानं प्रयत्न केले तर निवडणूक फिरायला फारसा उशीर लागणार नाही. एकंदर महाविकास आघाडीचा आढावा घेतला तर महाविकास आघाडीत प्रमुख 3 पक्ष तिन्ही वेगवेगळ्या दिशेला जाण्याच्या तयारीत आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीची अजून घोषणा झालेली नसली तरी स्थानिक पातळीवरती झालेली मोट बांधणी याचा संकेत देते. स्थानिक पातळीवरती समीकरणं कशी जुळून येतात, या निवडणुका कुणाच्या पथ्यावर पडतात हे आगामी काळात आपल्याला सविस्तरपणे दिसेलच. आम्ही तुमच्यापर्यंत या निवडणुकीची माहिती वेळोवेळी घेऊन येणार आहोत. या निवडणुकीत कोणता पक्ष वरचढ ठरेल असं तुम्हाला वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.